नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. इंडिया आघाडी संघटित होताना म्हणजेच गठबंधन करताना जी स्वप्ने आघाडीतील घटक पक्षांनी पाहिली त्यातील बहुतेक स्वप्ने खरी ठरली आहेत. काँग्रेसचा फायदा जसा इतर प्रादेशिक पक्षांना मिळाला तसाच फायदा इतर प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसलाही मिळाला. अनेक ठिकाणी काँग्रेसने मोठे मन करून मित्र पक्षाला उदारपणाने जागा दिल्या किंवा सोडल्या, पण हे सर्व करताना इंडिया आघाडी म्हणजे सर्व घटक पक्षांसाठी समान दुवा आहे हे अनेकांच्या लक्षातच आलेले नाही. बंगालची तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या दोघांच्या मतांचा विचार केला तर कोणे एकेकाळी ही सर्व मते काँग्रेसचीच होते. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शासन असताना त्यांच्याशी त्यांच्याच प्रमाणे जोरदारपणे ममता बॅनर्जी यांनी लढण्याचे काम केले. त्याचबरोबर त्यांच्याशी दोन हात केले. हे सर्वांना मान्य करावेच लागेल. आम आदमी पक्ष म्हणजेच आप ज्या आंदोलनातून उभा राहिला त्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपूर्ण समर्थन होते हे आता सर्वच जण बोलतात. अरविंद केजरीवाल आपल्या मताप्रमाणे वागतील असा त्यांचा होरा होता, पण केजरीवाल यांनी अतिशय विचारपूर्वक वेगळी वाट स्वीकारली आणि त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर जे लोक होते त्या सर्व बड्या लोकांना पद्धतशीरपणे बाहेर काढण्यात आले. आता दिल्लीतून देशाची सत्ता जरी भाजपकडे असली तरी दिल्लीवर केजरीवाल यांचे राज्य असते हे गेल्या 3-4 निवडणुकीतून दिसून आलेले आहे. आता प्रश्न असा आहे की भारताच्या जुन्या इतिहासाप्रमाणे इंडिया आघाडीचे जे कडबोळे आहे ते सर्व पक्षांच्या महत्वाकांक्षेपायी छिन्न विछिन्न होते की काय असे दिसायला लागलेले आहे. ज्या दिल्लीवर काँग्रेसने 15 वर्ष सलग म्हणजेच लागोपाठपणे शासन केले त्या दिल्लीच्या विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. काँग्रेसची शक्ती आता आम आदमी पक्षाने धारण केलेली आहे हे मान्य करायला दिल्लीचे काँग्रेसवाले अजिबात तयार नाहीत. आज दिल्लीतील काँग्रेसचे भूतपूर्व बडे नेते अजय माकन यांनी आपवर अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. आता आम आदमी पक्षाने काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव केलेलाच आहे. गुजरात सारख्या राज्यात ज्या विभागात काँग्रेसचा जोर होता त्या ठिकाणी आपने जोर लावल्यामुळे पहिल्या निवडणुकीत जवळजवळ सत्तेवर येत असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत केवळ 17 जागा मिळाल्या. हरियाणामध्ये आपची मागणी 10 जागांची होती. काँग्रेसने 5-6 जागा देण्याचे मान्य केले होते, पण आम आदमी पक्षाचा ज्या एका जागेवर विशेष अट्टहास होता ते काँग्रेसला मान्य नव्हते. त्या ठिकाणी आघाडी तुटल्यावर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आणि आपचे नेते तेथे 7व्या क्रमांकावर होते. म्हणजेच आपच्याही अवास्तव मागण्या असतात आणि काँग्रेसचेही गतवैभवाची स्वप्ने पाहणारे अनेक नेते वास्तविकता विसरतात ही वस्तुस्थिती आहे. मग आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात. काँग्रेसमध्ये ज्याला जे वाटेल ते बोलायची मुभा असते. त्यामुळेच अनेक वाचाळवीरांच्या बोलघेवडेपणाने नको ते प्रश्न उभे होतात. आता आम आदमी पक्षाने काँग्रेसलाच इंडियातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. हे सगळे महान प्राणी असेच भांडत राहिले तर राजकारणाच्या जंगलातील सध्याचे सिंहासनाधिष्ठित अधिक मजबूत होतील हे त्यांना कळते पण वळत नाही. खरा प्रश्न आहे तो हा की इंडिया आघाडीमधल्या सर्व घटक पक्षांतील या वाचाळवीरांना कोण आवरणार. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.